विदर्भ गेल्या दशकभर जसं सिनियर क्रिकेटमध्ये चांगलं करतंय, ते ज्युनियर क्रिकेटमध्ये पण अंडर 14 पासून कन्सिस्टंटली सगळ्या वयोगटांमध्ये चांगलं करत आहे. त्याचं जे खतपाणी घालणारी तुमची जी नर्सरी आहे विदर्भातली, अजूनही नागपूर सेंट्रिकच आहे विदर्भ क्रिकेट? हो, म्हणजे सगळ्या जे मॅचेस आहेत ते म्हणजे बेस्ट फॅसिलिटीज म्हणेल, पण ते नागपूरमध्येच आहे. पण आता म्हणजे तसं नाही राहिलं आहे. बाकीचे जे पण डिस्ट्रिक्ट्स आहे, अकोला झालं, अमरावती झालं, वाशिम झालं, बुलढाणा झालं, गोंदिया झालं, इकडे पण अकॅडमीज उघडल्या आहे आणि VCAसुद्धा त्यांना फॅसिलिटीज देत आहे. तर हळूहळू प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये क्रिकेट डेव्हलप होत आहे आणि त्याचंच रिझन आहे की विदर्भ प्रत्येक एज ग्रुपमधून, म्हणजे असं नाही की नागपूरमधूनच पोरं आहे, बाहेरच्या डिस्ट्रिक्टचे पण पोरं आहे. तर सगळ्या डिस्ट्रिक्टमधून पण पोरं येतात आहे आणि तिथे चांगले परफॉर्म करून येतात आहे. इकडे ट्रायल्स देण्यासाठी येतात आहे, इकडे मॅचेस खेळण्यासाठी येतात आहे. तर सगळीकडे फॅसिलिटीज डेव्हलप केल्या आहे. अकॅडमीनी सुद्धा, डिस्ट्रिक्टनी सुद्धा, VCAनी पण सपोर्ट केला आहे. त्यामुळे आपलं विदर्भ क्रिकेट ग्रो करत आहे.